समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे महिन्याचे, 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले. दर महिन्याला किती मेसेज यायचे. पण आता महत्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवारां गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या 1 दिवस आधी 17 SMS होते समताचे. 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत. 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. हे दिवसाचे आहेत. जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे. कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे. नाही, त्याच्यात कसं असतं, आपण HDFC बँकेतनं अमुक केलं की आपल्याला HDFC बँककडनं मेसेज येतो, कधी OTP येतो, कधी मेसेज येतो. तसंच या समता पतसंस्थेकडनं इतक्या वेळा मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे 27ला 17, 28ला 19, 29ला 10, 30ला 8 आणि 31ला 8. हे कधीही इतके मेसेजेस यायचे नाहीत, महिन्याभरात सुद्धा यायचे नाहीत जेवढे या एक दिवशी आलेत. हे बघा, त्याची मी समरी बनवली आहे. खरातला आलेले आहेत, त्यांच्या नंबरवर समताकडनं आलेले आहेत. म्हणजे त्याच्यात पैसे डिपॉझिट झालेत का, काढले गेलेत का, फिरवले गेलेत, हे आता यंत्रणेंनी शोधायचंय. या प्रश्नाची सगळ्याची उत्तरं माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात. कारण का SIT जी स्थापन झाली आहे त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांचाच डिपार्टमेंट ह्याचं मॉनिटरिंग करतं. आणि मला असं वाटतं केंद्र सरकारचं पण इंटरव्हेन्शन आलं असं वर्तमानपत्रात काल आलं होतं, आज सकाळी मी वाचलं. त्याच्यामुळे ED, CBI वगैरे अशा काही गोष्टी आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या एजन्सीज या एकत्र मिळून काहीतरी हवाला वगैरे अशा गोष्टी वर्तमानपत्रात आज वाचल्या मी. त्यामुळे एकीकडे एक मोठं एक्सप्लॉयटेशनचं स्कॅन्डल, दुसरीकडे हवालाचं स्कॅन्डल आणि अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे धक्कादायक. म्हणजे आपल्याला विश्वासच बसत नाही, असं वाटतं एखादी TV सिरियल बघतोय का काय, अशा गोष्टी तिथे येत आहेत. म्हणजे वास्तवतेत अशा गोष्टी तुमच्या आणि माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, दाभोळकरांच्या महाराष्ट्रात, जिथे अंधश्रद्धा निर्मूलनाचं एवढं मोठं काम झालेलं आहे, तिथे आज या गोष्टी होत आहेत. आणि त्याच्यात ED, CBI, SIT ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्रीच आपल्याला पारदर्शकपणे सांगू शकतील की नक्की काय होत आहे.